आज आपण बनवणार आहोत जगप्रसिद्ध असा कोरियन व्हेज पॅनकेक. कमी तेल, भरपूर भाज्या आणि कमालीचा कुरकुरीतपणा. चला तर मग सुरू करूया. आता मी इथं एका बाउलमध्ये पाव कप मैदा घेतला आहे, 1 चमचा कॉर्नस्टार्च, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा लसूण पावडर आणि पाव कप थंड पाणी घेतलं आहे. आता आपण याचं छान बॅटर करून घेऊ. याला फार पातळही नाही करायचं आणि फार घट्टही नाही करायचं. आता यामध्ये मी अर्धा कप कांद्याची पात घेतली आहे. कांद्याची पात आपल्याला अशी लांब चिरायची आहे. त्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेला असाच उभा कोबी, उभा बारीक चिरलेला गाजर, उभी बारीक चिरलेली पिवळी शिमला मिर्च, उभी बारीक चिरलेली लाल शिमला मिर्च, उभा बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यामध्ये तुम्ही वेगळ्या भाज्या सुद्धा टाकू शकता, जसं बारीक चिरलेला बटाटा, हिरवी शिमला मिर्च, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यात टाकू शकता. याची प्रो टिप म्हणजे पिठाचं प्रमाण कमी आणि भाज्या जास्त ठेवा, म्हणजे पॅनकेक कुरकुरीत होतो. यात थंड पाणी घाला आणि जास्त पाणी न घालता भाज्यांना पीठ चिटकेल इतपतच बॅटर तयार करा. बघा किती झटपट झालं. आता यासोबत खाण्यासाठी आता आपण एक सॉस तयार करू. त्यासाठी मी एका बाउलमध्ये 2 चमचे सोया सॉस घेतला आहे. त्यामध्ये 1 चमचा व्हिनेगर, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा कांद्याची पात, अर्धा चमचा तीळ, हे सर्व टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आवडत असल्यास यात तुम्ही थोडं टोमॅटो केचप सुद्धा ॲड करू शकता. आता पॅनवर मी इथं 2 चमचे तेल टाकून घेत आहे. आता तेल गरम झाले. आता यावर मी आता हे बॅटर असं पसरून घेत आहे. छोटे छोटेच असे मी याचे पसरून असे गोल तयार करून घेत आहे. असे छोटे छोटे पॅनकेक न करता तुम्ही मीडियम साईजचा पॅनकेक सुद्धा करू शकता. मी छोटे छोटेच असे पॅनकेक करत आहे. आता ह्या बॅटरमध्ये मी मैदा टाकला आहे. तुम्ही तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. संध्याकाळच्या वेळी स्नॅक्ससाठी तुम्ही ही बनवू शकता. आणि यामध्ये भाज्यांचं प्रमाण भरपूर असल्यामुळे मुलांच्या पोटात भरपूर अशा भाज्या जातील आणि लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना हा पॅनकेक खूप आवडतील. आता हे पॅनकेक आपण दोन्ही साईडने खरपूस असे भाजून घेणार आहोत. मध्यम आचेवर याला दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत आणि छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आणि बघा, तयार आहेत आपले अतिशय कुरकुरीत आणि पौष्टिक कोरियन असे व्हेज पॅनकेक. तुम्ही बघू शकता हे किती छान एकदम क्रिस्पी झाले आहेत. आता हे पॅनकेक आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊ आणि याला आता आपण सर्व करू. आता हे गरम गरम पॅनकेक आपण ह्या बनवलेल्या सॉस सोबत सर्व करूया. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर सुद्धा करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया अशा एक हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, स्वस्त राहा. थँक्यू.